मॅडम, हा पॉलिमॉर्फिझम शब्द ऐकायला एखाद्या जड मंत्रासारखा वाटतोय. नक्की काय भानगड आहे ही? हे सुद्धा कोडिंगमध्ये असतं का? राहुल, पॉलिमॉर्फिझम म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून एकच नाव पण अनेक रूपं. ग्रीक भाषेत पॉली म्हणजे अनेक आणि मॉर्फ म्हणजे रूप. कोडिंगमध्ये जेव्हा आपण एकच फंक्शन किंवा मेथड वापरतो पण ती वेगवेगळ्या ऑब्जेक्ट्ससाठी वेगळं काम करते, तेव्हा त्याला आपण पॉलिमॉर्फिझम म्हणतो. ह्यामुळे आपल्याला प्रत्येक कामासाठी नवीन नाव लक्षात ठेवण्याची गरज पडत नाही. मजेदार रिअल लाईफ उदाहरण. ह्याचं सर्वात भारी उदाहरण म्हणजे तू स्वतः. विचार कर, जेव्हा तू घरी असतोस तेव्हा तू एक मुलगा म्हणून वागतोस. जेव्हा तू मित्रांसोबत असतोस तेव्हा तू एक दोस्त असतोस. आणि जेव्हा तू क्लासमध्ये असतोस तेव्हा तू एक विद्यार्थी असतोस. माणूस तू एकच आहेस, पण परिस्थितीनुसार तुझं वागणं बदलतं. पायथनमध्ये सुद्धा एखादं फंक्शन डेटा बघून आपलं वागणं बदलतं. यालाच म्हणतात पॉलिमॉर्फिझम. आहे ना सोपं? कोडिंगची ही बहुरूपी कला शिकण्यासाठी फॉलो करा कोडिंगची मिसळ.